सागर तलाव पालखेडच्या डाव्या कालव्यातून आलेल्या पूर पाण्याने भरल्यामुळे पाण्यात गढूळपणा वाढला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व आरोग्य सभापती यांनी फिल्टर प्लांटची पाहणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांना TCLचा योग्य वापर करून शुद्धीकरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याच्या तसेच फिल्टर प्लांट स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी नागरिकांना पाणी गाळून व उकळूनच वापरण्याचे तसेच आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी सचिन भाऊ शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रतीक उमरे, पाणी पुरवठा अधिकारी शेखर शिंदे, संदीप बोडरे, प्रभाकर वाघ, अमोल माळी, निलेश देशमुख आदी उपस्थित होते. राजेंद्र भाऊला लोणारी, येवला नगर परिषद नगराध्यक्ष. मी नागरिकांना विनंती करतो की पावसाळ्यात आलेलं पुराचं पाणी हे साठवण तलावामध्ये घेतलेलं आहे. तरी हे पाणी गढूळ असल्याने हे स्थिर होण्याला टाईम लागणार आहे. तरी नागरिकांनी हे पाणी गाळून गरम करून थंड करून प्यावे ही विनंती. पाण्यामध्ये आलम TCL टाकण्यात आलेलं आहे. तरी नगरपालिका प्रशासन कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे व आमचे सर्व नगरसेवक आपल्या मदत करते. तलावामध्ये पाणी दोन्ही तलाव धोकायची बांधल्या गेलेले आहे. तरी पण आपण सगळे नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी गाळून आणि गरम करून प्यावे. तसंच सगळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहे. येथे आपले ACM आणि प्लॅन्ट स्वच्छ करून घेतलेला आहे. पूर्ण दोन्ही प्लॅन्ट स्वच्छ झालेले आहे. त्याला गाळ वगैरे सगळं काढलं गेलेलं आहे. तरी पण आपण आणि सगळ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपण सूचना बी केलेल्या आहे. त्याच्यात तिथे ACM आणि आलम दोन्ही टाकून तरी थोडा टाईम लागेल त्याला स्वच्छ व्हायला. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सहकार्य करावं.